आहेत नवीन एका व्हिडिओ म्हणजे जे काय आपण धर्मदाय आयुक्त कार्यालय पद भरती बघितली होती 121 या पदासाठी जी भरती पाहिलेली होती तर त्या पदासाठीच ही भरती असणार आहे। धर्मदाय आयुक्त भरती 2025 असणार आहे। जागा किती असणार आहे तर 179 अशा जागा असणार आहेत। त्यांच्या अभ्यासक्रमाचं पूर्ण विश्लेषण, पेपर पॅटर्न काय असणार आहे आणि महत्त्वाचे घटक काय काय असणार आहे आपण डिटेल मध्ये व्हिडिओ पाहणार आहोत। तर चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ पाहू शकता। तर चला बघा आज या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने पेपर पॅटर्न असणार आहे, अभ्यासाला काय काय असणार आहे हे आपण पूर्ण डिटेल मध्ये बघणार आहोत। परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य विज्ञान, अंकगणित व तसेच बुद्धिमत्ता चाचणी याच्यावर बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत। वरिष्ठ लिपिक हे पद आहे आणि निरीक्षक हे पद आहे। धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये जी काय पद भरती झालेली आहे, सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये त्याची डेट ही काय असणार आहे 30 सप्टेंबर ही लास्ट डेट असणार आहे परीक्षा फॉर्म भरायची। तर मग सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे, कारण बरेचसे विद्यार्थी ज्यांनी कोणी धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये काम करण्याची मोठी अपॉर्च्युनिटी भेटत आहे तर त्यांनी सर्वांनी फॉर्म भरायचे आहेत। ज्यांना आवड आहे तर त्यांच्या कार्यानुसार तर ते सिद्धच होणार, कारण याच्यामध्ये 45% पेक्षा जास्त मार्क्स मिळाले म्हणजे आपल्याला 90% मार्क्स जर मिळाले तर याच्यावर आपली हे 90 मार्क्स म्हणजे आपली ही चाचणी नंतर घेतली जाणार आहे, म्हणजे त्यांचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे। तर बघा मराठी, सामान्य विज्ञान याच्यामध्ये काय काय विचारले जातात तर बघा मग काय अभ्यासक्रमाचे पूर्ण विश्लेषण आणि TCS पॅटर्न नुसार प्रश्न हे विचारले जाणार आहेत। तर मग मराठीमध्ये सामान्य विज्ञान, मराठीमध्ये काय काय विचारणार आहेत आपल्याला सामान्य विज्ञान, शब्दसंग्रह, वाक्यप्रचार याच्यावर, वाक्यावरल्या म्हणी, तसेच वाक्यप्रचार, त्याच्यावर अर्थ, वाक्यप्रचाराचा अर्थ, उपयोग, तसेच उतारा म्हणजे आपल्याला जे प्रश्नाचा उतारा दिलेला असतो तर याची परीक्षा ही कशी होणार अद्याप ही कळालं नाही। याची म्हणजे परीक्षेची अपडेट आल्यानंतरच आपल्याला कळू शकतं की ग्रुप वाईज एक्झाम होणार आहे की बहुपर्यायामध्ये टायमिंग नुसार 120 मिनिटांमध्ये 2 तासाचा हे टाइम असणार आहे या परीक्षेसाठी। 120 मिनिटांमध्ये आपल्याला ग्रुपनुसार एक्झाम येते का कशी येते हे आपल्याला नंतर अपडेट तर भेटतच राहणार आहे। तर मग आपण बघूया मराठीमध्ये काय काय विचारले जाणार आहे आपल्याला। सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यप्रचार, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ आणि उपयोग, तसंच प्रश्नामध्ये विचारले जातात काय प्रश्न आपण बऱ्याचशा परीक्षेमध्ये बघितलं आपल्याला उतारा दिलेला असतो त्याच्यावर म्हणजे पॅसेज दिलेला असतो, त्याच्यामधून आपल्याला खाली काय प्रश्न विचारले जातात त्याच्यावर आपल्याला त्याचं उत्तर काढायचं असते। मराठीमध्ये हे विचारले जाणार, इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन, टेन्स असं टेन्स विचारले जाणार आहे। पुन्हा पॅसेज रायटिंग ही पॅसेज मधील प्रश्न हे विचारले जाणार आहेत। पुन्हा कम्युनिकेशन याच्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणजे जसं की आपण अगोदरच्या परीक्षेमध्ये पाहिले इंग्लिशमध्ये आपल्याला बऱ्याचशा याच्यामध्ये हे प्रश्न विचारले जातात। तर मग आपल्याला बुद्धिमापन मध्ये काय विचारले जाते, बुद्धिमापन उमेदवार किती लवकर म्हणजे आपल्या बुद्धीला चालना देऊन किती लवकरात लवकर प्रश्नाचं उत्तर हे अचूकपणे काढतो हे आपल्याला याच्या अंदाज मापण्यासाठी हा प्रश्न बुद्धिमापनावर विचारले जाणार आहेत। तसेच सामान्य विज्ञान मध्ये काय काय विचारले जाणार आहे, इतिहास, भूगोलाविषयी प्रश्न विचारले जाणार आहे सामान्य विज्ञान मध्ये। तर मग इतिहासामध्ये काय विचारले जाणार आहे, आधुनिक भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास याचे विश्लेषणावर आपल्याला प्रश्न विचारले जातात। सामाजिक, आर्थिक, जागृतिक, समाज सुधारकाचे कार्य, समाज सुधारक कोणते होते त्यांच्या इसवी सनावर आपल्याला बरेचसे प्रश्न हे पाहायला मिळतात। समाज सुधारकांनी काय काय केलं याच्या बाबतीतही आपल्याला विचारले जातात। तसंच मराठीमध्ये सांगायचं झालं तर पुस्तकामधले कोणत्या पुस्तकाचे कोणते कवी, कादंबरी याविषयी आपल्याला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे। तर बघा मग समाज सुधारकाचे कार्य विचारले जाणार आहे। तर तसेच समाज सुधारकाने कोणत्या चळवळी केल्या, तर तसंच बरेचशा याच्यावर समाज सुधारकावर याच्यावर प्रश्न हे इतिहासामध्ये विचारले। तसंच भूगोलामध्ये काय विचारणार, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्रामध्ये किंवा आधुनिक महाराष्ट्राचा भूगोलावर आपल्याला प्रश्न विचारला जाणार। तसंच भारताच्या हिमालयावर पण ही प्रश्न विचारला जातो। तसं पृथ्वी पृष्ठभागावर
च्या मापनानुसार असे आपल्याला प्रश्न विचारले जातात. हवामानाचा अंदाजावर प्रश्न विचारले जातात. पणजी मापन, प्रमुख पिके कोणती कोणती घ्यायची, कोणत्या शहरामध्ये काय प्रसिद्ध आहे, कोणतं शहर काय म्हणून ओळखलं जातं, किंवा कुठे कोणती नदी वाहते, कोणत्या नदीवर कोणती नदी वसलेली आहे, कुठे काय आहे, थंड हवेचे ठिकाण कुठे आहेत, अशा बरेचसे असे आपल्याला सामान्य विज्ञानमध्ये प्रश्न विचारले जातात. तर मग ह्या प्रश्नाचा डिटेलमध्ये अभ्यास आपण करायचा आहे का. जसं की जे कोणी म्हणजे सुरुवातीपासून अभ्यास करते त्यांना तर माहीतच असते कोणत्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे. तर तशाच पद्धतीने आपल्याला बेसिक पासून ट्रिक पर्यंत ह्या परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याच्यामध्ये बुद्धिमापनामध्ये आपल्याला नॉर्मली आपल्याला अंकगणित श्रेणीवर जास्त प्रश्न विचारले जातात. तर हे अशा पद्धतीचा आपला हा पेपर पॅटर्न असणार आहे. तर याची आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक देते, त्याच्यावर जाऊन या वेतन श्रेणी कोणती धर्मदाय आयुक्ताला कोणती S8 नुसार वेतन श्रेणी लागू आहे, तर त्याच्यानुसार त्याचा पगार कशा पद्धतीने असता असा पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली, त्याच्यावर जाऊन तुम्ही नक्की एकदा पहा. आणि जे कोणी धर्मदाय आयुक्त कार्यालय ज्या पदासाठी फॉर्म भरतात त्यांनी नक्कीच ह्या पदासाठी अभ्यास करा, कारण खूप महत्वाचं असं हे पद असणार आहे. आणि सॅलरीमध्ये प्रमोशन हे होतच जाणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला नवीन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.